आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा. हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया PUB या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ती राखीची डिझाईन आहे. 13 नंबरची राखीची डिझाईन आहे. याच्या अगोदर ते आपण 12 डिझाईन अपलोड केलेल्या आहेत. तर त्या तुम्ही पाहिल्या नसेल तर अवश्य पहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आपण राखीच्या डिझाईन जे अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर ते भेटतील. आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ही करा आणि तुमच्याच मैत्रिणींना ज्या आपल्या राखी बनवतात किंवा राखीचा लघु उद्योग करतात तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकताय. तर आपण जी राखी तयार करणार आहोत तर त्याचे जे पेंडंट आहे ते अगोदर पण एकदा आपण त्याच पेंडंट पासून राखी बनवलेली आहे, पण ते पेंडंट पासून आपण वेगळी राखी बनवली होती आणि आज आपण जे बनवणार आहोत त्याच पेंडंट पासून पण वेगवेगळ्या मण्याचा यूज करून राखी बनवणार आहोत. तर चला तर पाहूया मग. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला जी राखी तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आहे हा डोली धागा. तर या डोली धाग्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या कलरचा धागा यूज करू शकताय. तर याच्यामध्ये मी आता हे नक्षीचे 2 मणी यूज करणार आहे, ब्राऊन कलरचे. त्यानंतर हे पेंडंट, या पेंडंट पासून अगोदर आपण ही राखी तयार केली होती, पण आता हे मनी ॲड करणार आहोत. नंतर ना 1 mm चे पण मनी ॲड करणार आहोत. नंतर व्हाईट मनी पण एक्स्ट्रा यूज करणार आहोत याच्यामध्ये आणि नवीन राखी तयार करणार आहे. आणि हे पेंडंट आणि आपल्याला लागणार आहे तार. तर इथे आपण सुईचा वापर करत नाही, तर या तारेचा वापर करतोय. जर तुमच्याकडे तार नसेल तर तुम्ही सुईचा वापरही करू शकताय. पण कसं होतं, सुईमध्ये जर धागा व्हायचा म्हटलं तर टाईम लागतो आणि त्यामुळं राखी फास्ट नाही होत आणि त्यामुळं राखी बनवणं हा बोरिंग वाटतं. जर तुम्ही लघु उद्योग म्हणजे राख्या बनवून जर विकत असाल किंवा राखी बनवायला घेत असाल, जर काही ठिकाणी कसं मुंबईच्या ठिकाणी साहित्य दिलं जातं आणि आपण राखी बनवून द्यायचं असं काहीतरी आहे त्यांचा उद्योग, तर त्यामध्ये तुम्ही जर ह्या ताराचा यूज करून जर राखी बनवायला गेला तर तुमच्या फास्ट राख्या तयार होतात आणि तुम्ही दिवसाला जास्त इन्कम घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही राख्या तयार करू शकताय. तर मी या ताराचा वापर कशी करते तर ते तुम्हाला दाखवते. तर हा धागा आहे, या धाग्यामध्ये काय करायचं, या तारेला काय केलेलं आहे, दुमडलेला आहे आणि ह्या तारेचे 2 टोके आहेत ना, त्या 2 टोकाच्या मध्ये या पद्धतीनं धागा गुंफून घ्यायचा. तर एकदम सोपं, म्हणजे ओवायला वगैरे सुईमध्ये ओवायला वगैरे त्रास नाही याचा. तर आता आपण पाहूया राखी कशी बनवणार आहोत आजची आपण ती. तर सर्वात लास्टला मी 1 mm चे गोल्डन मनी घालणार आहे. तर हे 1 mm चे गोल्डन मनी सर्वात शेवटी इथं आपण गाठ मारून घेतलेली आहे धाग्याला. आणि जर नसेल घेतली तर अगोदर ती मनी ओवून घ्यायचे. त्यानंतर ना बरोबर मध्यभागी म्हणजे दोन्ही धागे हे जॉईन करायचे, बरोबर मध्यभागी पेंडंट घ्यायचं आणि गाठ मारायची दोन्ही साईडला. मनी ह्या साईडला म्हणजे इकडं तिकडं हलत नाहीत त्यासाठी ते करायचं आहे. तर त्याच्यानंतर आपण यूज करणार आहे ते व्हाईट मनी आणि व्हाईट मनीच्या अगोदर ते आपण चक्री घालणार आहोत. चक्री नंतर व्हाईट मनी नंतर ना पण एक आपण चक्री घालणार आहोत आणि चक्री नंतर हा ब्राऊन कलरचा आपला मनी आहे तो. त्याच्यानंतर एक चक्री आणि चक्री नंतर गोल्डन मनी 1 mm चाच घेतलेला आहे मी इथं. तर या पद्धतीने मनी घालायचे आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहे हे पेंडंट. कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते. कुणाला या पद्धतीची राखी आवडते तर कुणाला त्या पद्धतीची फक्त गोल्डन आणि व्हाईट मनीचा यूज केलेला. आणि काय होतं, हा जर मनी घातला ना तुम्ही नक्षीवाला ब्राऊन कलरचा तर या राखीची किंमत पण वाढते.
जर तुम्ही या पद्धतीनं म्हणजे पुट्ट्यामध्ये घालून जर प्लास्टिकचा कवर वरती घातला तर त्याची ह्या राखींची अशा राखींची किंमत 25-30 रुपये येते। आणि जर हीच राखी तुम्ही बॉक्समध्ये जर पॅकिंग करून दिली तर त्याची किंमत 50-60 पर्यंत असते। फक्त राखी सेमच राहते, फक्त पॅकिंगचं जे असेल ना त्या पद्धतीनं ह्याची किंमत वाढत जाते, राखीची किंमत वाढत जाते। तर ह्या साईडला जसं सेम केलेलं आहे ना त्या साईडला ह्या साईडला पण आपण तसंच सेम करणार आहोत। तर गोल्डन मनी घालायचा पेंडंट नंतर गोल्डन मनी झाल्यावरती आपण चक्री घालणार आहोत आणि चक्री नंतर ब्राऊन कलरचा तो नक्षीवाला मनी आहे ना तो घालणार आहे। त्याच्यानंतर एक चक्री, तर आता मी डिझाईन करणार होती वेगळी आणि झाली वेगळीच। तर आता चुकून बोलण्याच्या नादामध्ये मी व्हाईट मनी एक घालायचा विसरली याच्यामध्ये, तरी पण ठीक आहे, नवीन एक राखी तयार झाली राखीची डिझाईन। इथं आपण व्हाईट मनी 4 यूज करणार आहोत, पण आता इथं आपले यूज झाले 2च। तर नवीन एखादी अजून एक डिझाईन तयार होईल त्यापासून। त्याच्यानंतर ना हे 2 गोल्डन 1-1 mm चे मनी आहे ते 2 घालायचे। तर ही आपली राखी तयार झाली या पद्धतीनं। आणि तार या पद्धतीनं काढून घ्यायची। आता जर तुम्ही इथं गाठ मारलेली नसेल तर काय करायचं माहिती आहे का, हे दोन्ही धाग्याचे टोक एकत्र घ्यायचे आणि एकदम सेंटरला आपला पेंडंट आणायचं। पेंडंट नंतर ना या साईडला एक गाठ द्यायची आणि ह्या साईडला एक गाठ द्यायची, अशी दोन्ही साईडला गाठ द्यायची, जेणेकरून आपले मनी मग या साईडला येत नाहीत, बरोबर मध्ये तिथंच राहतात। तर आज आपण राखी तयार केलेली आहे, ही नवीन डिझाईन आहे। तर आता आपण तयार करणार होतो अजून 2 व्हाईट मनीचा यूज करणार होतो, पण काय ते झाले नाहीत। बोलण्याच्या नादात एक मनी ह्या साईडला घालायचा राहिल्यामुळे मग इकडं पण नाही टाकता आला त्यामुळे। तर असू देत, नंतर जेव्हा आपण राखीची नवीन डिझाईन तयार करू त्यावेळेस 4 मनी यूज करू शकतो। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली? आणि आता बघा, ही याच्यामध्ये पण हेच पेंडंट आहे आणि याच्यामध्ये पण हेच आहे, सेम पेंडंट आहे, पण आपण इथला मनी चेंज केलेला आहे। नंतर ना व्हाईट मनी पण इथं 2 यूज केलेत। गोल्डन मनी जे आपण 3-4 mm चे होते ते यामध्ये यूज केले नाही, पण डिझाईन ही छान वाटते। तुम्हाला कोणती डिझाईन आवडली, ही डिझाईन आवडली की ही डिझाईन आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि सोबतच आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच करून पहा। तर नंतर भेटूया अशाच एका नवीन डिझाईन सोबत। तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय।